हे नीर डोस्यासाठी भिजवलेले मेथी घालून रात्री भिजवून ठेवलेलं आहे. आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार. आणि हे चटणीसाठी ओलं खोबरं, चिंच, मिरची, आलं, लसूण, फुटाणे डाळ, हिरव्या मिरच्या घेतलेले आहे. आता ह्याच्यात कोथिंबीर घालणार आणि मिक्सरमधनं काढून घेणार. आणि त्याच्या चटणीसाठी फोडणीमध्ये उडदाची डाळ, कढीपत्ता हे सगळं घालणार आहे. चटणीसाठी कढीपत्ता, उडदाची डाळ घालायचं. हे बघा, हे डोस्याचा बॅटर, नीर डोस्याचा बॅटर. ह्याच्यात मेथी आणि तांदूळ भिजत घालून 3-4 तास मिक्सरमधनं बारीक वाटून असं बॅटर तयार केलेलं आहे. आणि हे खोबऱ्याचं चटणी, हे पण छान लागतं. ह्या डोस्याच्या तव्याला असं तेल लावून घ्यायचं आणि नीर डोस्याचं पीठ जसं पडेल तसं घालणं. थोडंसं तेल सोडून आता हे मी थोडं मंद आचेवर ठेवलेले आहे. हे बघा किती छान झालेलं आहे, कुरकुरीत नीर डोसा आणि चटणी. मी ह्या बॅटरमध्ये तांदूळ, ओलं खोबरं आणि थोडंसं मेथी, म्हणजे तांदूळ आणि मेथी भिजत घातले होते. वाटताना 1 वाटीभर ओलं खोबरं खिसून वाटताना त्या मिश्रणमध्ये घालून वाटून घेतलं आहे. त्यामुळं डोसा इतका छान होते, मस्त होते. करून बघा. आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. मंगळूरचा नीर डोसा स्पेशल.